मला डायबिटीस आहे, मी ही प्लास्टिक सर्जरी करून घेऊ शकतो का, असं बऱ्याच वेळेला पेशंट विचारतात. डायबिटीसमुळे सर्जरीमध्ये रिस्क वाढतो का, डायबिटीसच्या पेशंटनी कॉस्मेटिक सर्जरी करूच नाही असं मला सांगितलं आहे. अशा रीतीच्या बऱ्याच शंका घेऊन माझ्याकडे पेशंट येतात. तर तुम्हाला मी माझी स्टोरी सांगतो. मी जेव्हा स्वतः हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायचं ठरवलं त्यावेळेला मी माझं ब्लड चेकअप केला आणि त्यावेळेला मला कळलं की माझं HbA1c म्हणजे माझ्या शुगर लेवल्स वाढलेले आहेत. तर त्यावेळेला मी वेळ घेतला, माझं व्यायाम करून, डाएटिंग करून, गोळ्या घेऊन माझं शुगर लेवल मी कमी आणलं आणि ते नॉर्मल रेंजमध्ये आणून माझ्या गोळ्या बंद झाल्या. ह्याच्यामध्ये 3 ते 6 महिने गेले आणि ही सगळी तयारी करून मग मी माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. याच्याने काय झालं की माझा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आला, मला काही कॉम्प्लिकेशन्स झाल्या नाहीत आणि एक खूप सुंदर रिझल्ट मला मिळाला. तर या रीतीने जे कोणी डायबेटिक पेशंट आहेत ते सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी करून घेऊ शकतात. फक्त एवढंच आहे की ही एक सर्जरी आहे, त्याच्यामुळे जसं सर्जरीच्या आधी आपण पेशंट फिट आहे की नाही ते बघतो, तर त्या रीतीने पेशंटनी स्वतःला फिट करून घ्यावं. त्यांनी त्यांच्या डायबेटिक स्पेशलिस्टला ज्याच्याकडे ते दाखवत आहेत त्यांच्याकडून प्रॉपर ॲडवाईस घ्यावी आणि एक्सरसाइज, डाएट आणि औषधं यांच्या मदतीने त्यांचा शुगर कंट्रोलमध्ये आणावं आणि त्यानंतर सर्जरीला सामोरं जावं. या रीतीने सर्जरी पण चांगली होते, इन्फेक्शन होत नाही, कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत आणि रिझल्ट्स पण खूप सुंदर येतात. तर अशा रीतीने डायबेटिक पेशंटसुद्धा सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी करून घेऊ शकतात.